नमस्कार, मैं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। आज नागपुर में कांग्रेस द्वारा एनआईटी के खिलाफ एक आंदोलन किया गया, जिसमें सामान्य लोगों को हो रही असुविधाओं के विरोध में कांग्रेस नेता विकास ठाकरे ने अपना बयान देते हुए कहा कि नागपुर सुधार प्रन्यास के दायरे में आने वाले लेआउट्स में लोग बेबुनियादी सुविधाओं से वंचित है, उन्हें वो सुविधाएं उपलब्ध नहीं है। हर लेआउट में अतिक्रमण और गड्ढे हैं, साइट पर सीवर लाइन की समस्या है और अतिक्रमण है। एनआईटी के उद्यान अव्यवस्थित है और एनआईटी में आम जनता के लिए कोई योजना नहीं बनाई है। नागपूर सुधार प्रन्यासच्या हद्दीत येणाऱ्या लेआउट्समध्ये ज्या मूलभूत सोयी जनतेला मिळाल्या पाहिजे त्यापासून जनता वंचित आहे। प्रत्येक लेआउट्समध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, गटर लाईन चोक्स आहे, ज्या पब्लिक युटिलिटीच्या जागा आहेत त्या जागांवर अतिक्रमणाचा विळखा आहे। एनआयटीचे जे गार्डन्स आहे ते अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि मला वाटते की सामान्य जनता ज्या एनआयटीने सँक्शन केलेले लेआउट्स आहेत ती त्रस्त आहे आणि अशा वेळेस एनआयटीचे अधिकारी काम चुकारपणा करत आहे। एनआयटीमध्ये ज्या लोकांच्या लीज आहे, लीज रिन्युअलचे कामं पडलेले आहे, कोणाचे आरएलचे आहे, हे दलालांच्या माध्यमातून गेलं तर सगळे कामं होतात, परंतु सर्वसामान्य माणूस हा काम करायला आला ते इथे हे कामं होत नाही असं नागरिकांच्या तक्रारी आहे आणि यांना जागा करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीने आंदोलन केलं आहे। जर एनआयटीने आपली कार्यप्रणाली जर सुधारवली नाही, एनआयटीने आपल्या लेआउट्समधले प्रॉब्लेम सॉल्व केले नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही जन आंदोलन उभारू असा इशारासुद्धा आम्ही इथे देणार आहे। सामान्य माणूस ज्यांनी एनआयटीचा लेआउटमधला प्लॉट घेतला आहे त्याला लीज रिन्यू करायची असेल किंवा त्याचं आरएल लेटर काढायचं असेल ते हेलपाट्या खाऊन तंग झाले। आपली रोजी काम धंदे सोडून इथे येतात, मग एखादा दलाल त्यांच्या पैशाची फसवणूक करतो आणि मग ते काम होतं, परंतु सामान्य माणूस हा सरळ एनआयटीत आला तर हे काम होत नाही आणि अशा अनेक तक्रारी आहेत। आता आम्ही एनआयटी चेअरमनला सांगणार आहोत, जर एनआयटीने या कार्यप्रणालीत सुधारणा आणली नाही, जनसामान्यांचे प्रश्न ऐकले नाही, एनआयटीच्या लेआउट्समधले रस्त्यावरचे खड्डे बुजले नाही आणि ते प्रॉब्लेम्स सॉल्व झाले नाही तर आम्ही या एनआयटीच्या लोकांना आंदोलन करून पुन्हा वठणीवर आणू। महिनो नाही वर्षापासून पारू आहे, दलालाच्या मार्फत गेलं तरच या एनआयटीत काम होते, नाही तर कुठलंच काम होत नाही। सामान्य माणूस होरपळला जात आहे आणि कोणाचंच सत्ताधाऱ्यांचं याच्याकडे लक्ष नाही। म्हणून आम्ही चेअरमनला विनंती करणार आहे की तुम्ही या अधिकारी कर्मचाऱ्यांची क्लास घेऊन कार्यप्रणाली 8 दिवसात सुधारवा, अन्यथा पुन्हा आम्ही तुमच्याकडे येऊ असा आम्ही इशारा देणार आहे। कसं आहे, एनआयटीच्या अखत्यारीत येत असलेले जे स्विमिंग पूल असेल, मॉल असेल, या सगळ्यामध्येच गोंधळ आहे। एकंदरीत मला वाटते की एनआयटीचा या सगळ्यांवर कुठलाही जो त्यांच्या हातात प्रेशर पाहिजे होतं की कमांड पाहिजे होती ती कमांड नाही आहे, ती कमांड सुटलेली आहे आणि म्हणून नागपूर शहरातली जनता या आगीत होरपळत आहे।